कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोणी आहे का? वाचवा, कुणी आहे का? प्लीज हेल्प, आम्ही रस्त्यावर चुकलो आहोत। प्लीज हेल्प, हेल्प। पारू 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 प्लीज रडू नको। पारू इकडे बघ, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त सर, तुमच्याकडे बघितलं ना की मला कसलीच काळजी वाटत नाही, कसलीच भीती वाटत नाही। मग तू नको काळजी करू, आपण आता काहीच नाही करू शकत, कारण अंधारही पडत चाललाय। आपल्याला इथेच थांबावं लागेल। काय? हो, सकाळ झाल्यावरच काहीतरी मार्ग काढावा लागेल। पण सर, पारू प्लीज ट्रस्ट मी तुला काहीच नाही होऊ देणार। ओके? श्रीकांत, मला वाटतं की आपण तिकडे जायला हवं। आपण जाऊया रे। तर ऐकल्या, आपण आपल्या मुलांच्या प्रत्येक गोष्टीत किती लक्ष घालायचं याची एक ठराविक वेळ असते। आता आपली मुलं मोठी झाली आहेत, त्यांना त्यांचे प्रश्न सोडवू देत ना। आणि आपण जर का असे अचानक तिकडे गेलो तर सगळ्यांनाच कळेल ना। आणि मीडिया तर तुला माहिती आहे। नाही, नको, उगाच प्रॉब्लेम वाढतील, नको। पण मग मी अनुष्काला फोन करून विचारून तरी घेते। बर कर। हॅलो मॅम। हॅलो अनुष्का, अगं आदित्य आला का परत? मॅम मला खूप भीती वाटतेय। स्पीकर उठा। माऊ, रात्र झाली आहे आणि बिचारे ते दोघं एकटे हरवले तो जंगलात। मला काय करावं काहीच कळत नाहीये। मी पोलिसांना पण सांगितलं नाही, कारण कसं आहे ना, मी पोलिसांना सांगितलं ना तर आपली बदनामी होईल। म्हणजे आपली बदनामी होईल, आपल्या घराची बदनामी होईल, आदित्याची बदनामी होईल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारूची बदनामी होईल। तिचं अजून लग्न पण नाही झालं ना मॅम, आणि मला असं काहीच होऊ नाही द्यायचंय। मला खरं तर तुम्हाला सांगू, मला मारुती मामांची खूप काळजी वाटते हो। मारुती मामाने हे सगळं कळालं तर त्यांना सहनही नाही होणार आहे। अनुष्का, तू हे सगळं किती समजुतीने घेतेस। म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तुला काळजी आहे ती पारूची। हे बघ, तू नको काळजी करूस, मला खात्री आहे दोघंही येतील। थोडा उशीर होईल पण येतील ते। फक्त ते आले ना की मला ताबडतोब कळव। हा मॅम मी आहे ना, तुम्ही इकडची काळजी नका करू, मी सगळं व्यवस्थित करेन। हो ठीक आहे, बाय। ओके बाय। पारू पारू, जंगलातल्या एखाद्या प्राण्याने तुला फाडून नाही खाल्लं ना तरी अहिल्या तुला फाडून खाईल। खूप मोठी चूक केली आहेस तू, खूप मोठी। आणि आता फक्त चुकलीच नाहीयेस, सापडली आहेस सुद्धा। मी किती वेळा सांगत होते यांना की त्या अवॉर्ड फंक्शनला मी जाते पण नाही। त्या मूर्ख बावळट पारूला पाठवलं, झाला ना अख्खा घोळ।
मी गेले असते तर किती व्यवस्थित हँडल केलं असतं. पण नाही, या घरात ना माझी किंमतच नाहीये कोणाला. असं कसं दामिनी काकू? हा, आम्हाला आहे ना तुझी किंमत. हो मग मी प्रीतम सरांना नेहमी सांगत असते, या अख्ख्या घरात जर कोणी असेल की ज्यांना चांगलं वाईट सगळं कळतं तर त्या फक्त दामिनी काकू आहेत. त्या केवढ्या स्मार्ट, रिस्पॉन्सिबल, सिन्सिअर, इंटेलिजंट आहेत, हो की नाही? हो. हिने जे काही इंग्लिश शब्द वापरले आता ते सगळं मी आहे. म्हणजे काय, प्रश्नच नाही. दामिनी काकू, तुला माहितीये का, तू ना मला माझ्या आई समान वाटतेस. हाच हाच तुझा रुबाब, तुझा धाक. म्हणजे मला जर काही अडचण आली ना तर असं वाटतं ना पटकन धावत एवढं तुझ्याकडे येऊन बोलावं ते. तुझा हा धाक आहे ना, माझी हिंमतच होत नाही ग. तुम्हाला खरं सांगू, या घरात फक्त तुम्हा दोघांना माझी किंमत कळली. पण बरोबर आहे तुझंही, माझा हा रुबाब, माझा हा धाक हे बघून जरा माझ्याशी बोलायचं प्रेशर येतच. पण मी तुला सांगते ना, तू बोल माझ्याशी, कुठलाही प्रॉब्लेम सांग. मी तुला ते हे देते, राजा एखाद्याला देतो बघ. राजवाडा. राजवाडा का देईल राजा? राजवाडा नाही रे, एखादी अमुक गोष्ट देतो आणि म्हणतो बोल. दागिना. दागिना. दागिने माझ्याकडे आहेत का मी तुला द्यायला? दागिना नाही, दागिना नाही. हा, राजा म्हणतो हे घे, आता बिंदास बोल. अभय. करेक्ट. मी तुम्हाला अभय देते. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल मला सांगा, असा 1 मिनिटात सॉल्व्ह करेन मी. बोल. अरे बोलून तर बघ. रे यार, उगाच फेकली ती लगोरीची दगड, अडकलं ना. पारू, पारू, इकडे इकडे बस इथे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.